ओके, सो हे मिल्क आहे. मिल्क, साखर. हां, मम्माने काय सांगितलं होतं आधी? साखर गरम कर. नाही, मिल्क गरम कर. हां, मिल्क. हेल्प मी. बस बस बस. आता दूध गरम व्हायला तर वेळ लागतो. तोपर्यंत काय करू मी? काम करते, मामाला सेल्फी पाठवते की काम आता चालू झालेलं आहे. सो ब्युटिफुल किचन. हां, सो शी इज कुकिंग. काय करत होतीस तू? हे सेल्फी काढत होते. खराब केलंस बघ सेल्फी. सुश, तू किचन मध्ये आहेस. एवढा गॅस मोठा ठेवला होता, तुझा हात भाजला असता आता. दूर ऋतू गेला ते. अरे आज मला काय माहित असं होतं ते. मम्मा तर असंच करते ना, दूध गॅसवर ठेवून घरभर फिरत असते, तेव्हा नाही जातो तू. आता कसं हो, झालं? कारण मम्माला वेळेचा अंदाज आहे. एवढ्या वर्षांचा अनुभव आहे की नाही. आपल्या गाठीशी आहे तो, नाही ना? मग काय मज्जा येते नाही बघायला. दोन बहिणींमध्ये कसले फटाके फुटतायत बघ. ही खीर आहे ना, कशी होऊ दे, मला तर गोडच लागणार आहे बघ तू. अप्पी, ही तर फक्त सुरुवात आहे. आता बघ सुशला कशी तिच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला लावते. ह्या स्वानंदीने खूप रडवलं आपल्याला. आता तिला रडवायचं आपण. मुळात तू इथे काय करतेस? किचन मध्ये का आली आहेस तू? खीर खीर बनवायला आले होते. खीर? हां. खीर? हे नुसती खीर करायची आहे? मग हे काय आहे? हा काय पसारा काढून ठेवलाय सगळा? नाही, मी साखर शोधत होते आणि रवा पण लागतो ना, रवा पण शोधत होते, म्हणून काढलंय सगळं. सुश, ऐक, हे असे काही उद्योग नको करूस इकडे. तू आधीच सगळं नीट शिकून घे. मी आहे ना, मी शिकवीन तुला. मग त्यानंतर तुला हवं तसं तू कर, ठीक आहे? डोंट टीच मी हा ताई. तुम्हाला असं सारखं सारखं सांगत नको जाऊ, हे करू ते करू नको, हे कर असं नको सांगत जाऊ. मूड खराब केला बघ सगळा. आणि तुला हा पसरा वाटतोय ना आता, माझा तूच हा पसरा नीट कर, ओके? मला नको सांगू. हां,